मंगलाचरण। ईशतुरां सुरमणुसिन्धवन्दिनम् दोदघायितं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकत्तारम् शैशै पुणतीर्थयरे सतोवसिद्धे विशुद्धस्वभावे कमनीयनानदंसण चरित तव वीर्यारे ते ते सौवे समगं पतेगमेव पतेगम् वन्दामियवर्तन्ते अरहन्ते मानुषे चित्ते इच्छा अरहन्ताणम् सिद्धाणं तानमगणरणम् अजावयवगाणम् सावणं चैव सौवेसिं तेसिं विशुद्धदंसण नाणपहाणासमं समासेज उपसंपयामि सम्मम् दत्तो निर्वाण संपत्ति। पान नंबर 80 गाथा नंबर 46 प्रवचन सार ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकार। गाथा नंबर 46 गाथा पान यदि सो सुवो असुर्ण हवदि आदासयन्तावेण संसारो ऋणविद्यते तवेसिं जीवकायाणम्। आचार्य मागटल्या 45 गाथेमध्ये तीर्थंकरांना पुण्यकर्माचा उदय त्याची फलदायी शक्ती अकिंचितकर आहे, म्हणजे एक तर स्वभावाचा घात करत नाही आणि पुण्यकर्माचा उदय नवीन कर्म बंद करत नाही। कारण मोहाचा पूर्ण दर्शन आणि चारित्र मोहाचा पूर्ण क्षय झाल्यामुळे त्यांची होणारी औदैहिक क्रिया सुद्धा क्षयिकी म्हटली गेली। म्हणून तीर्थंकरांना पुण्याच्या उदयामध्ये तीर्थंकर पुण्याचं फळ किंचित मात्रही भोगत नाहीत। पुण्याचा उदय आहे, पुण्याचा बंध आहे, समोषण विभूती आहे, परम अवतारिक शरीर आहे, हे सर्व असताना सुद्धा ते जीव आपल्या शुद्ध बुद्ध एक न्यायक स्वभावरूप आत्म्यामध्ये स्थित आहे। म्हणून त्यांना पुण्याचा कर्माचा उदय काहीही बंधाला कारण नाही। हे मागटल्या गाथेमध्ये सांगितल्यानंतर या गाथेला शीर्षक देतात अब केवली भगवान की भांति समस्त जीवों के स्वभाव विघात का अभाव होने का निश्चित करते हैं। कोणी म्हणे केवली भगवंतांना मला काय आहे, त्यांच्या अणुजीवी गुणाचा घात होत नाही, बंध होत नाही। त्याप्रमाणे सर्व संसारी जे जीव आहेत
मग त्यांच्या सुद्धा स्वाभाविकाचा घाताचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. मग कोणीही आरंतालाही दुसरे बंध होत नाही, तसा खालच्या गुणोत्तरावरती जीवाला सुद्धा बंध होत नाही असं जर मानेल, स्वभाव विघाताचा अभाव अनेका नसेल, मग स्वभावाचा घातच होणार नाही, मग सर्व जीव मुक्तच होऊन जातील, कोणीही संसारी राहणार नाही. अन्वयार्थ नंबर 46 अन्वयार्थ. यदि ऐसा माना जाए कि आत्मा स्वयं स्वभाव से, अपने स्वभाव से मग आत्मा स्वयं स्वभावाने आपल्या भावाने शुभ अथवा अशुभ नहीं होता, शुभ अथवा नहीं होता, शुभ अशुभ भाव से परिणमित ही नहीं होता, तो समस्त जीव निकायों के संसार भी विद्यमान नहीं है ऐसा सिद्ध होगा. मग अरिहंत भगवंतासारखे संसारी जीवाला सुद्धा त्यांच्याही स्वभावातून शुभ आणि अशुभ परिणाम होत नाही असं जर मानलं, तर सर्व संसारी जीव, सर्व जीव निकाय म्हणजे संसारी भी विद्यमान नाही आहे, सगळे जीव सिद्ध होऊन जातील असा प्रसंग येईल. संसार राहणार नाही. द्रव्य दृष्टीने सर्व जीव मुक्तच आहेत, द्रव्य दृष्टीने सर्व जीव मुक्त आहे, त्याची या ठिकाणी चर्चा नाही. पर्याय दृष्टीने बंधाचा सद्भाव आणि बंधाच्या अभावाची चर्चा आहे. अरहंतांना मोहाचा दर्शनमोनी चारित्र मोहाचा पूर्ण अभाव झाल्यामुळे त्यांना बंध नाही, म्हणून ते न संसारी आहे. त्याचप्रमाणे आत्मा स्वभावाने शुभ अशुभ परिणाम नहीं होता, मग जीव स्वयमेव शुभ आणि अशुभ रूपाने जर परिणाम करणार नाही, जसे 13व्या 14व्या सिद्ध भगवान शुभ अशुभ रूपाने परिणाम करत नाही, म्हणून त्यांना बंध नाही. मग तसं हा संसारी आत्मा सुद्धा शुभ आणि अशुभ रूपाने परिणाम होत नाही असं मानायचं, मग संसारच कुठे राहणार नाही, सगळे जीव सिद्ध होऊन जातील. हे त्या ठिकाणी दोष म्हणजे संसाराचाच अभाव होऊन जाईल. मग संसाराचा अभाव झाल्यामुळे काय होतं, संसारीना मुक्ताच मुक्तच होऊन जातील आणि कोणीच संसारी राहणार नाही. मग संसारी पण सिद्ध होणार नाही ती, पण संसारीतून जीव मुक्त होतो ना. मग संसाराचा अभाव झाला तर मोक्षाचाही अभाव होऊन जाईल. संसारच राहणार नाही, काही वस्तू व्यवस्थाच राहणार नाही सगळी. मग काय म्हणतात की संसार नाही तर मग समोर संसारीना मुक्ताच, संसारीतून काय होतं, मुक्त होतो. मग तिथे तुम्ही संसार मानला नाही तर मुक्त मानले, मग संसारी नाही तर मग मुक्त येणार कुठून जीव, ते सगळ्याचा अभाव होऊन जाईल. जीवाचा अभाव झाला तर मग कर्मबंधनाच्या कुदराचा अभाव होऊन जाईल, मग काही द्रव्याचा अभाव होऊन जाईल, आणि काही द्रव्याच्या अभावाने विश्वाचा अभाव होऊन जाईल. पण आता तर कधी सिद्ध होत नाही.
शेवंत मावशीचा पुण्याला ही एक कमी करतो तर म्हणून मग त्या ठिकाणी हे दाखवून दिलं. आणि इथे कालेलं आचरणी काय झाले, आत्मा स्वभावाने स्वयं शेवंत मावशी आत्मा स्वभावाने शुभ अशुभ परिणाम नाही होता. नाही ते आचार्याला सांगायचं आहे, आत्मा शुभ आणि अशुभ रूपाने परिणाम कर्माच्या उदयाने होत नाही. सांगितलं कोण म्हणेल की अशुभ रूपाने परिणाम झाला तर पाप कर्माचा उदय झाला, शुभ रूपाने परिणाम करतो तर पुण्य कर्माचा उदय आहे. पुण्य कर्माच्या आणि पाप कर्माच्या उदयामुळे आत्मा शुभ आणि अशुभ रूपाने परिणाम करतो असं जर कोणी मानेल तर त्याचा इथे निषेध केलेला आहे. काय केलेलं आहे या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी आचरणी निषेध केलेला आहे. पान नंबर गाथा नंबर काढा 9 नंबर. काढली सर. गाथा ठीक आहे. वरती शीर्षक अव्या जीव का शुभ अशुभ शुद्धत्व 13 पान. जीव का शुभ अशुभ शुद्धत्व अर्थात यह जीव ही शुभ अशुभ शुद्ध है ऐसा निश्चित करते हैं. अर्थात जीव परिणामी स्वाभाविक होने से, जीव झाला पक्ष, परिणामी स्वभाव झाला साध्य. जब शुभ या अशुभ भाव परिणाम करते हैं तब शुभ या अशुभ स्वयं ही होता है, और जब शुद्ध भाव परिणमित होता है तब शुद्ध होता है. या गाथे जे 9 नंबर मध्ये सांगितलं त्याला तिथे काय केले सांगतात. मग कोणी काय म्हणे, जीवामध्ये पुण्य पाप शुभ अशुभ नाहीच. मग शुभ आणि अशुभ सर्वथा उद्गलामध्ये पाप कर्मामध्येच आहे. मग असं कोणी एकांत मानून बघेल ग अभिवृत्तीच्या अपेक्षेने, शुद्ध परम परिणामी भावाच्या अपेक्षेने जीवामध्ये अशुभ शुभ आणि शुद्ध हे पर्याय नाहीत. ग अभिवृत्तीमध्ये भेदवृत्ती नाही. मग असं आहे. पण कोणी काय करेल, ग अभिवृत्तीमध्ये त्याचा अभाव आहे तर भेदवृत्तीमध्ये सुद्धा त्याचा अभाव मानावा लागेल. मानाचं तर नाही. पण परिणामी स्वभावी होने से, परिणामी स्वभावी होने से याच्यातून आपण काय सिद्ध केलं, पुण्य आणि पाप कर्माच्या उदयामुळे आणि कर्माच्या अनुदयामुळे शुभ अशुभ शुद्ध रूपाने परिणाम करीत नाही. कोण काय म्हणेल, पुण्य आणि पाप कर्माच्या उदयामुळे शुभ अशुभ रूपाने परिणाम केला आणि कर्माच्या अनुदयामुळे शुद्ध रूपाने परिणाम झाला. अनुत्तरित सद्भूत वर्णाने पाप कर्माचा उदय, पुण्य कर्माचा उदय आणि शुद्ध भावाच्याला त्याचा दोघांचा उदय नाही. म्हणून जीव शुभ अशुभ शुद्ध रूपाने परिणाम करतो. मग अनुत्तरित असद्भूत व्यवहाराने त्याच्या उदयामध्ये
जीवामध्ये भेद वृत्ती किंवा अभेद उच्चारामधला पूर्ण शुद्ध एकदेश शुद्ध आणि अशुद्ध निश्चयीन रूपाने परिणमन होतं असं जर कोणी मानेलं तर ते चुकीचं आहे. का बरं? अनुत्तरित अर्थभूत रणने कर्माचा उदय आणि कर्माचा अनुदय हे पुद्गल आहे. आणि पुद्गलाचा उदय आणि अनुदयामुळे जीवामध्ये भाव होतात. तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा कर्ता मानावा लागेल. एक सांगितलं. मग जीवामध्ये परमशुद्ध निश्चय आणि शुभ अशुभ शुद्ध रूपाने परिणमन करण्याची शक्ती नाही. मग त्रिकालवर्ती उपादांमध्ये या 3 रूपाने परिणमन करण्याच्या शक्तीचा अभाव आहे. मग असं असताना सुद्धा 14व्या गुणस्थानापर्यंत जीवामध्ये वैभाविक शक्ती आहे. वैभाविक शक्ती आहे. आणि जीवामध्ये स्वतःमध्ये वैभाविक शक्ती असल्यामुळे जीव पर्यार्थिक ज्ञानाने शुभ आणि अशुभ रूपाने परिणमन करीत आहे. आणि जीवामध्ये क्षणिक उपादांमध्ये शुद्ध रूपाने पर्यायामध्ये परिणमन करण्याची शक्ती असल्यामुळे जीव शुद्ध रूपाने क्षणिक उपादांमध्येही आहे. परिणामी स्वाभाविक होने से हे सांगितलं पाहिजे. परिणामी स्वभाव. मग परिणामी मग जर जीवामध्ये शुभ अशुभ आणि शुद्ध रूपाने परिणमन करण्याचा स्वभावाचा अभाव असला असता तर कर्म त्याला शुभ अशुभ शुद्ध रूपाने परिणमन करू शकले नसते. ज्याच्यामध्ये शक्ती नाही त्याला दुसरा कोण करत नाही आणि ज्याच्यामध्ये परिणमन होतं त्याला दुसऱ्याची आवश्यकता नाही. म्हणून त्या 9 नंबर गाथेचा आणि 46 नंबर गाथेचा सादृश्यपणा आहे. सादृश्य प्रत्यभिज्ञान सांगितले. 46 गाथेमध्ये टीका. यदि एकांत से ऐसा माना जाए कि शुभ अशुभ भाव स्वभाव में अपने भाव में आत्मा स्वयं परिणमित नहीं होता. एकांतामध्ये जसं परमशुद्ध निश्चयाने आत्मा शुभ अशुभ शुद्ध रूपाने परिणमन करत नाही तसं अशुद्ध निश्चयाने आत्मा शुभ अशुभ शुद्ध रूपाने स्वयं परिणमन करत नाही असं जर मानला तर म्हणजे एकांत सर्वता जे शुद्ध निश्चय नाही मानला अशुद्ध निश्चय नाही मधले पूर्ण शुद्ध एक जे शुद्ध आणि अशुद्ध नाही मानले नाही. त्याला मात्र एकांताने परिणमन होत नाही. तर हे सिद्ध होईल की सदाही सर्वथा निर्विघात स्वभावातही अवस्थित आहे. मग असा जीव अनादिकालापासून कसाही सर्वथा निर्विघात म्हणजे कर्माने रहित आहे. शुद्ध स्वभावात अवस्थिताचं मानावं लागेल. मग म्हणून काय सांगितलं. मग तिकडे उमा स्वामी आचार्य सांगतात अनादी संबंधित अनादी कालापासून जीवाला कर्माचा संबंध आहे. भाव कर्माचा आणि द्रव्य कर्माचा दोन्ही संबंध आहे. मग सर्वताच अवस्थित शुद्ध स्वभावाला दुर्ग अभेद वृत्तीने जसा शुद्ध आहे तसा अशुद्ध निश्चयाने सुद्धा शुद्धच मानावं लागेल. और इस प्रकार समस्त जीव समस्त बंध कारणों से सिद्ध होने पर संसार आभारों स्वभाव के कारण नित्य मुक्तता को प्राप्त हो जाएगा. अर्थात नित्य मुक्त सिद्ध होंगे. याप्रमाणे संपूर्ण जीवराशी संपूर्ण बंध कारणाने रहित कोणालाही बंध नाही.
माझं उदर संसाराच्या अभावाच्या स्वभावाचं कारण नित्य मुक्तताला प्राप्त होऊन जाईल. सर्व जीव असेल नित्य मुक्त सिद्ध होतील, किंतु ऐसा स्वीकार नहीं किया जा सकता. वाचं त्या ठिकाणी अनादि द्रव्य दृष्टीने अनादि अनंत मुक्त आहे, शुद्ध आहे. तसा शुद्ध निश्चयाने जर तुम्ही त्याला मानलं तर चुकलं, सिद्ध होत नाही. मग असं जर मानलं द्रव्य दृष्टीने शुद्ध आहे, अशुद्ध निश्चयाने पण शुद्ध आहे, मग सिद्धांना मग अन्य लोकात काय म्हणतात? गीतेमध्ये कृष्ण काय सांगतो? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भवति, जेव्हा जेव्हा धर्मार्थी ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी संसारात परत येतो. मग त्यांचं कसं आहे? मुक्तानां संसारीच, मुक्त होतो, मी मुक्त झालतो. परत काय झालं? मला प्रबंध झाला, मी संसारात आलो. म्हणून संसारीणा मुक्ताचे सिद्ध करताना आचरणी मुक्ताना संसारी असं जे मानतात त्यांचं त्या ठिकाणी खंडन केलं. नित्य मुक्त आहे तर मग त्याला कर्मबंध होणार कसा? मुक्त जीवावरती रागद्वेष नाही तर रागद्वेष नंतर कर्मबंध होणार नाही, आणि कर्मबंध होणार नाही तर तो संसारात येणार नाही. आणि मुक्त पण आहे, शुद्ध पण आहे, आणि रागद्वेष पण करतो आणि कर्म बांधतो आणि परत संसारात येतो, असं कधीही सिद्ध होत नाही. किंतु याचा स्वीकार नाही किया जाता, असं होत नाही. उदाहरण देतात, क्योंकि आत्मा परिणाम धर्मवाला होने से महात्म्यामध्ये क्षणिक उपादानामध्ये काही अशुभ रूपाने, शुभ रूपाने आणि शुद्ध रूपाने आत्म्यामध्ये परिणामी स्वभाव असल्यामुळे स्वयं शुभ अशुभ शुद्ध रूपाने परिणाम करतो. कर्माचा उदय अनुदय आहे, पण इथे स्वतंत्र चर्चा करायची आहे. आगम भाषा थांबते. पुण्यकर्माच्या उदयामध्ये, पाप कर्माच्या उदयामध्ये जीव शुभ अशुभ रूपाने परिणाम करतो, आणि कर्माच्या अनुदयामध्ये शुद्ध रूपाने परिणाम करतो, असं आगम ग्रंथ सांगतो. पण अध्यात्म ग्रंथ आहे. अध्यात्म ग्रंथामध्ये जीवाच्या त्रिकालवरती उपादान आणि क्षणिक उपादानातून चर्चा चालते, बाहेरच्या द्रव्याकडून चर्चा होत नाही. आत्मा परिणामी स्वभाव आहे म्हणून उदाहरण दिलं. पथिक मणि जवा कुसुम और तमाल पुष्प के रंग रूप स्वभाव युक्त से प्रकाशित होता है. स्फटिक मण्याचा स्वभाव शुद्ध आहे, पण त्या स्फटिक मण्याच्या मागे जवळजवळच्याने तांबलाचं फूल ठेवले किंवा त्याच्या मागे लाल काळे काय केले? कापड लावले. लाल काळे कापड लावले, कागद लावला तर तो स्फटिक मणी त्यावेळेला काय करतो? लाल पिवळ्या रूपाने, काळ्या रूपाने परिणाम दिसतो. मग त्याचा रंग स्वभावयुक्त प्रकाशित होत आहे. मग तो स्फटिक मणी तो प्रकाशित होतो. उसे आत्मा के उसी प्रकार उसे आत्मा के शुभ अशुभ स्वभाव युक्तता प्रकाशित होती है. स्फटिक मणी तसा आत्म्यामध्ये शुभ आणि शुद्धता प्रकाशित होते. जैसे स्फटिक मणि लाल और काले फूल के निमित्त से लाल और काला स्वभाव से परिणाम दिखाई देता है. तो काही लाल आणि काळ्याच्या फुलाचं दिसून येतो. मग लालला शुभ म्हणलं, काळ्याला अशुभ म्हणलं. त्याचप्रमाणे आत्मा कर्मवादी के निमित्त से शुभ अशुभ स्वभाव परिणमित होता हुआ दिखाई देता है. त्याचप्रमाणे आत्मा अनुपचारिक असं दूत करण्याने कर्माच्या उदयाच्या निमित्तामध्ये आणि अशुद्ध निश्चयाने शुभ अशुभ परिणमित होताना दिसून येतो. उपादान परिणाम होत असताना निमित्ताचा सद्भाव आहे,
पण निमित्त करता नाही हे या ठिकाणी आचार्य दाखवत आहे. भावार्थ जैसे शुद्ध नेते विजू शुभ अशुभ आरोप परिणित नहीं होता, शुद्ध निश्चयाने ग अभिवृत्तीने शुद्ध परंपराने गुणारूपाने कोणताही जीव शुभ अशुभ रूपाने परिणाम करत नाही. उसी प्रकार यदि अशुद्ध निश्चय से परिणाम न होता तो व्यवहार से भी समस्त जीवों का संसार का अभाव हो जाए, तभी जीव सदा मुक्त ही सिद्ध हो गए. अशुद्ध निश्चय अशुद्ध निश्चय अपेक्षा नहीं. पण अशुद्ध निश्चयाचे 3 भेद आहेत. पूर्ण शुद्ध, एक देश शुद्ध आणि अशुद्ध. इथे काय केलंय, अशुद्ध निश्चय मधला ड घेतलेला आहे, ड ट आणि ठ घेतलेला आहे. ड ठ आणि ट येतं ना, तिथं तो घेतलेला आहे. पहिले 2 घेतले नाही. पूर्ण आणि एक देश घेतला नाही. म्हणून ते अशुद्ध निश्चयाचा अशुद्ध निश्चयाबद्दल अशुद्ध निश्चयाचा भेद आहे, त्याला इथे घेतलेला आहे. अशुद्ध निश्चयाचे ड आणि ठ घेतले नाही ते. मग तो अशुद्ध निश्चयाने परिणाम होऊन नाही होत, तर व्यवहार नाही सुद्धा समस्त जीवाला संसाराचा अभाव होऊन जाईल आणि सर्व जीव सदा मुक्त होऊन जातील. किंतु यह तो प्रत्यक्ष विरुद्ध आहे. हे तर काय प्रत्यक्ष विरुद्ध आहे का, तर संसारामध्ये जीव प्रत्यक्ष शरीराने सहित कर्माने सहित शुभ अशुभ परिणामाने सहित प्रत्यक्ष दिसून येतात. पण जे दिसून येत असताना त्याचा तुम्ही जर नकार केला तर प्रत्यक्ष विरोध आहे. मग त्याला काय म्हणलं, न्याय ग्रंथामध्ये हित्वाभासाचे 5 भेद असिद्ध विरुद्ध आणि कांतिक अकिंचित तर ते 4 भेद केले. त्यामध्ये तिथे काय किंचित करतचे भेदचे मग काय की परत 3 का 4 भेद केले. सुवचन बाधित, प्रत्यक्ष बाधित आणि अनुमान बाधित. तर तिथे प्रत्यक्ष विरुद्ध म्हणजे प्रत्यक्षने बाधायचे. माझी माता वंद्य आहे की तिला पुत्र पुरुष संयोग होऊन सुद्धा पुत्र उत्पत्ती होत नाही. हे जसं प्रत्यक्ष बाधित आहे, तसं इथे संसारामध्ये शुभ आणि अशुभ रूपाने परिणाम करणारे कर्माचा भाव आहे. कर्माने बंधाने सहित असे जीव दिसतात आणि त्याला तुम्ही जर नंतर प्रत्यक्ष विरोध येतो. इसलिए जैसे केवली भगवान के शुभ अशुभ परिणाम का अभाव है, उसी प्रकार सभी जीवों के सर्वथा शुभ अशुभ परिणाम का अभाव नहीं समझना चाहिए. मग केवली भगवंताना पूर्ण अशुद्ध निश्चय पूर्ण शुद्ध निश्चयामध्ये त्यांच्यामध्ये शुभ अशुभ परिणाम अशुद्ध निश्चयातला अशुद्ध निश्चय नाही ड मध्ये. त्याचप्रमाणे अशुद्ध निश्चयामध्ये अशुद्ध निश्चयामध्ये असणाऱ्या जीवामध्ये सर्वथा परिणामाचा अभाव नाही असं समजून घ्या. ते त्यांच्यामध्ये शुभ आणि अशुभ भाव आहे. शुभ आणि अशुभ भाव रूपाने परिणाम करतो. म्हणून भाव कर्म बांधतो. भाव कर्माचा द्रव्य कर्म बांधतो. द्रव्य कर्माचा उदय येतो. भाव कर्म रूपाने परिणाम करतो. भाव कर्म रूपाने परिणाम करतो. द्रव्य कर्म बांधतो. अशी तशी काळाली अनादी कालापासून संतान परंपरा संसाराची चालू आहे. याच्यातून आपला समजून काय फायदा, शुद्ध निश्चयाने मी मुक्तच आहे, बंध नाही. पण अशुद्ध निश्चयाने माझ्यामध्ये शुभ अशुभ परिणाम होतात आणि माझ्या स्वतःच्या क्षणिक उपादानाने होतात. निमित्त करत नाही. निमित्ताच्या सद्भावात असतात, निमित्त करत नाही. मीच माझ्या क्षणिक उपादानामुळे वैभविक शक्तीमुळे मी परिणाम करतो. मग मी क्षणिक उपादानामध्ये वैभविक शक्ती रूपाने परिणाम करतो. त्याच वेळेला माझ्यामध्ये त्रिकालवरती उपादान शुद्ध शक्ती आहे. क्षणिक उपादानामध्ये अशुद्ध परिणाम आहे.
त्रिकाल उपादानामध्ये शुद्ध परिणाम शक्ती आहे. मग क्षणिक उपादानामध्ये क्षावक्षमिक ज्ञानाच्या द्वारे त्रिकालवरती शुद्ध उपादानाला लक्ष करा. तर त्याचा एक देश शुद्ध पर्यायाची परिणती होते. तेवढ्या काळापर्यंत बुद्धिपूर्वक शुभ अशुभ चालत नाही. ती बुद्धिपूर्वक बंद नाही, अबुद्धिपूर्वक शुद्धोपयोगाच्या वेळेला सम्य दृष्टीला शुभाचाच बंद होतो, अशुभाचा बंद होत नाही. काही शुद्धोपयोगाच्या वेळेला ज्ञानाची परिणती शुद्धोपयोग रूपाने असली तरी श्रद्धेच्या अपेक्षेने त्या ठिकाणी काय आहे, बंद नाही. अप्रत्याख्यानादी कशाचा चरित्र मोहाचा तिथे मंद उदय आहे. त्या मंद उदयामध्ये काय झालेलं आहे, त्या ठिकाणी तिथे त्या जीवाला काय आहे, बंद आहे. शुभ अशुभ परिणाम आहे म्हणून बंद पण आहे. परिणामी सर्वथा अबंध आहे असं नाही. मग जर आपण सर्वथा अबंध असलो असतो, शास्त्र वाचन करणे, देवाची पूजा करणे, भक्ती करणे, तीर्थयात्रेला जाणे, म्हणजे दीक्षा घेणे, शिल्लक अलग राहणे, मग हे सगळे अनुष्ठान करणं व्यर्थ झालं असतं. मग हे सर्व करायचं तर काय आहे, हे सर्व करायचं आहे तर संसारी आहे, अशुद्धता आहे, शुभाशुभ परिणाम आहे. मग त्याच्यामुळे आपणाला बंद होतो. असं बंद होत असताना सुद्धा मी परिणामी स्वभावाच आहे. म्हणून कथंचित परिणामी आणि कथंचित अपरिणामी आहे. परमशुद्ध निश्चयाने अपरिणामी आहे आणि क्षणिक उपादान रूपाने परिणामी स्वभावी आहे. थांबायचं का तुमचं? ते अमेरिकेचं काय शंका आहेत मग त्यांच्या, बरोबर, ठीक आहे, त्यांच्याशी बोलायला लागेल. बरोबर, आपण थांबूच आता. ध्यान दिलं विसर्जन करून घ्या तुमच्या, तुम्ही विसर्जन करून घेतो. बरोबर. ज्यावानी ते ज्ञान से सुजय